हाय हॅलो नमस्कार, मी विद्या. तर तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आम्ही सध्या कुठे आहे माहीत आहे का? हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर सध्या मी आहे माझ्या माहेरी. यात्रेनिमित्त आम्ही गावी गेलेलो आहे. तर मी आणि माझ्या या चुलीवर भाकरी करण्याचा बेत आखलेला आहे. म्हणजे गावी सगळं जेवण चुलीवर करतात, पण मी जास्त काय करत नव्हते. मी म्हटलं आईला, चल मी भाकरी तुला करण्यात मदत करते. मग आई म्हटली पहिल्यांदा तू कर, मग मी करते. गावचं जीवन खरंच खूप साधं आणि सिंपल असतं. कुणाचं टेन्शन नसते, काय नसते, कुणाचं काही पडलेलं नसते. आपलं घरची कामं, शेतातली कामं एवढंच त्यांचं छानपैकी सुंदर जीवन असते. तर मी आईला ओरडत होते की तू जास्त धुरात येऊ नकोस, कारण की तिला खोकल्याचा वगैरे त्रास आहे. माझी आई म्हणत होती की थोडी पातळ भाकरी कर. माझी आईच्या कंपॅरिझनली माझी भाकरी खूप मोठी असते आणि थोडीशी जाड असते, आणि माझी आई खूप म्हणजे खूप पातळ म्हणजे भाकरी करते. मग मी आईला विचारत होते, अगं आई, गॅसवर अशी एवढी चविष्ट भाकरी का लागत नाही? तेव्हा माझी आई म्हटली की गॅसवर तो चुलीच्या धुराचा वास नसते, ती आपुलकी नसते, काही नसते. ते भाकरी पटापटा करा ह्या रिकामं. पण चुलीवर भाकरी करताना कसं मस्तपैकी करपूस धूर, भाकरीला वास असतो, चुलीचा धुराचा वास येत असतो. आणि भाकरी तव्यात भाजल्यानंतर चुलीतला विस्तू बाहेर काढून त्याच्यावरती पण भाकरी भाजली जाते. त्यामुळे भाकरीला तो एक राख वगैरे चुलीतली असते, ते धूर असते, त्याचा वास असतो, त्यामुळे ती खूप चविष्ट लागते, अशी माझी आई सांगत होती. मग मी अशी भाकरीचा गोळा करते आणि पहिलं चारी म्हणजे पूर्ण राऊंड राऊंड पाणी लावून घेते. पाणी लावल्यामुळं काय होते, भाकरीमध्ये चिंबत नाही आणि तुटत नाही. त्यामुळे मी असं करते, माझी आई असं करत नाही. पाणी ते कसं आता एक्सपर्ट आहे, मी पण एक्सपर्ट आहे सोडा भाकरीत. छानपैकी भाकरी माझ्या येतात मस्तपैकी. मी गॅसवर करा चुलीवर करा, माझी भाकरी छान टम्म फुगते आणि अशी गोल 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 छान भाकरी येते. असं की इंडियाचा नकाशा काय होत नाही भाकरीचा, त्यामुळे छान होते. मग माझी मुलगी आज शूट करत होती. माझी मुलगी म्हटली, अगं आई, भाकरी किती छान फुगली बघ. म्हटलं छानच भाकरी चुलीवर घातली तरी पण. आणि मी आज कंपॅरिझनली थोडी पातळ भाकरी केली होती. पातळ पण भाकरी करते मी, पण कुठे 10 भाकरी करत बसायचं, म्हणून मी एक छानपैकी मोठीच भाकरी करत असते. आणि माझी भाकरी खूप मोठी असते, म्हणजे पूर्ण ती परात भरून भाकरी असते. माझी आई तरी पाठीमागून ओरडतच होती, अगं एवढी मोठी भाकरी का केलीस म्हणून. मी म्हटलं नाही, माझ्या भाकरी मोठ्याच असतात. ते छोट्या छोट्या मला भाकरी नाही होतच नाही त्या करायला. कसं मोठ्या करून आम्ही कण्हेरीला राहिल्यामुळे कसं आमच्या कण्हेरीतलं भाकरी चपात्या सगळ्याच मोठ्या मोठ्या असतात. तर आता आई म्हटली, तू उठ बाई, तू खूप केलीस भाकरी, मोठ्या मोठ्या करायलास, मीच करते. माझ्या आईचे बघा भाकरी किती छोट्या आणि किती छान आहेत, एकदम पातळ म्हणजे एकदम पातळ. खरंच गावाकडची खूप साधी माणसं असतात. माझी आई तर खूप म्हणजे खूप साधी आहे, म्हणजे कधी ओरडली नाही. आणि ही भाकरी करताना ना लहानपणची आठवण आली की लहानपणी आई आपल्या स्वतःच्या हातनं भाकरी करून घालायची, ती मजाच काय वेगळी होती. ते क्षण पुन्हा अनुभवता आलेले आहेत. आईसोबतचे असे एक साधे क्षण आयुष्यभर खूप मोठे असतात. ते म्हणजे खूप असं यात्रेनिमित्तच की असं क्षण घालवता येतात. माझे व्हिडिओ आवडले असतील तर नक्की लाईक करा, तुमचा सपोर्ट ठेवा. आणि गावाकडचा कंटेंट आवडत असला तर प्लीज कमेंट करून सांग. क्षेत्रात मग